नमस्कार. थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. तेजस मनूला मदत करत असतो घराची साफसफाई करण्यासाठी. तिला स्टूल हवा असतो म्हणून तो लपतछपत बाहेर येत असतो. पण त्याचं नशीब सूरजने त्याच वेळेला त्याला पाहावं आणि मग त्याने त्याला विचारावं, तू तिकडे काय करत होतास? आमच्या भाडेकरांना त्रास द्यायला गेला होतास का? मग त्याच्या जीवात जीव येतो. तर तो म्हणतो, हो हो गेलो होतो. किती जोरजोरात आपट धोपट करताय. मला ना त्या आवाजाने त्रास होतोय इथे बाहेर बसून. त्यांना मी सांगायला गेलो होतो जास्त आपटधोपट आवाज आला नाही पाहिजे. भाडेकऱ्यासारखं राहा. आणि काय गरज आहे यांच्या वाजवी करण्याची? सूरज म्हणतो, मी आत्ताच जाऊन वहिनीला सांगतो तू भाडेकरांना त्रास देत आहे म्हणून. मग तो म्हणतो, हो हो जा सांग मला काही फरक पडत नाही. मी ना यांची पोलीस कंप्लेंट करून यांना काढूनच टाकतो नाही तर, असं म्हणतो. आणि मग सूरज म्हणतो, आता जाऊन पण काय उपयोग? आणि हा आधीच तिच्या विरोधात आहे ना. मग तो पुन्हा त्याच्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो, तुझं काय चाललं आहे मला समजतंय. आत्ताच जाऊन मी वहिनीला सांगून येतो. तो म्हणतो, गेला तरी चालेल, बिंदास जा. मला तशी इथे भाडे करू इथे नकोच आहे. मी त्यांची पोलीस कंप्लेंट करेल. किती वाजव करताय, त्रास देत आहे असं. मग सूरज त्याला म्हणतो, ठीक आहे मी नाही जात सांगायला, असं म्हणत त्याच्याशी गोड बोलू लागतो. आणि त्याच्या जीवात जीव येतो. चला यांनी ऐकलं तर खरी, नाही तर यांनी जर पूर्ण पाहिलं असतं तर यांनी सगळं जाऊन सांगितलं असतं. प्रॉब्लेम आणखी वाढला असता. मग घरामधनं स्टूल त्याला हवा असतो. तो त्याच्या आईला हाक मारतो, स्टूल पाहिजे. मग त्याची बहीण तो स्टूल घेऊन येते. ती विचारते कशाला पाहिजे? तेव्हा तो म्हणतो, त्या भाडेकरांना पाहिजे, मला नाही. तेव्हा ती म्हणते, त्यांना मदत करायची काय गरज? आधीच ती तुझ्याशी कशी वागली पाहिली ना. मला अजिबात आवडली नाही ती तुझ्याशी अशी भांडत होती, बोलत होती. आणि मी त्यांना अजिबात मदत करणार नाही, तुलाही करू देणार नाही. इकडे मनोविचार करत असते, अजूनही तेजस का आले नाही, इतका वेळ कसा लागतोय त्यांना, ते पाहण्यासाठी बाहेर जावं का काय, असं ती विचार करू लागते. आणि इकडे त्या दोघांमध्ये संभाषण चालू असतं. ती खूप रागवलेली असते. तिला ती मनू अजिबात आवडत नाही, कारण ती तेजसशी भांडलेली असते. ती म्हणते, मी तिच्या विरोधातच मत दिलं होतं, कारण ती मुलगी मला या घरात नकोच आहे, कारण तुझ्याशी इतकी उद्धटपणे बोलली. तेजस तिला समजत असतो, अगं तसं काही नाही, माझं ऐकून तरी घे, त्यांना मदत थोडीशी करायला हवी. पण का करायची म्हणून ती विचारते. त्याचं उत्तर त्याला काही देता येत नसतं. आणि म्हणतो, आता हिलाही समजून सांगावं लागेल. आणि ती रागाने निघून गेली. स्टूल आपटला आणि जा तुला काय करायचं कर. आता हिलाही समजून सांगावंच लागेल, नाहीतर ही प्रॉब्लेम क्रिएट करत राहील, असं तेजसला वाटतच असतं. तो स्टूल घेऊन निघणार तेवढ्यात मनूने हे सगळं काय बोलणं दोघांचं ऐकलेलं असतं. आता मनू तेजसच्या समोर उभी राहून तिला विचारते, नक्की काय झालं आहे? पण तो काही सांगायला तयार नसतो. तेव्हा ती म्हणते, मी सगळं काही बोलणं ऐकलेलं आहे आणि तुम्हाला या घरातनं बाहेर काढले असं आता मला समजले. कारण तरी काय? कारण तुम्ही 2 लाख रुपये घरातनं चोरले होते त्याच कारणावरनं का? तेव्हा तो म्हणतो, नाही आमचा दुसरा विषय आहे, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका, तुम्ही मस्त आपलं राहा. तेव्हा मनू म्हणते, नाही मला जितकं कळलं आहे तितक्यावरनं मला बरोबर कळलं आहे की तुम्ही 2 लाख रुपये घरातनं आमच्यासाठी घेऊन आलात, त्याच्यामुळे तुम्हाला घरातनं भाऊंनी बाहेर काढलं आहे. मला असं वाटते, मी भाऊंशी जर बोलले तर भाऊ तुम्हाला नक्की माफ करतील, त्यांना मी समजून सांगते हवं तर, असंही ती बोलू लागते. आणि मग ती भाऊंकडे जातेच, मी आत्ताच बोलते असं म्हणू लागते. तेव्हा तेजस तिच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो हवं तर, पण भाऊंपर्यंत जाऊ नका, ही गोष्ट आपल्यामध्येच राहू द्या, आत्ता तरी कोणाला सांगता कामा नाही, नाहीतर गायत्री वहिनींना जर कळलं तुम्ही आणि मी एकाच पार्टीत आहोत तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर काढतील. अगदी तुम्ही तुमचा विचार करत नाहीच आहे, मला माहितीच आहे, पण तुमच्या आईचा आणि बहिणीचा तरी विचार करा. तुमच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी त्यांची फरफट होत आहे. आणि आता मी सांगतोय ना, थोड्या दिवस तुम्ही शांत राहा, भाऊंची समजूत मी बरोबर काढेल, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही शांत राहा, मस्त एन्जॉय करा तुमच्या घरामध्ये, असं म्हणत तिला स्टूल देतो. आणि चला बरं पुढचं काय आवरायचं आहे तेवढं आवरून घेऊया पटपट, म्हणजे काम सगळं संपून जाईल, असं म्हणत तो मनूची समजूत काढतो. मनूला सांगतो, अजिबात कोणाशी काही बोलायचं नाही. पण ती म्हणते, मी एक ना एक दिवस तुमची भेट घडवून आणेल म्हणजे आणेल. आमच्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागतो तरीही तुम्ही कोणाला काही एक शब्दाने बोलत नाही, खरंच किती मोठं मन. इकडे रजनी रणजितला विचारायला जाते की तू का ती 1 लाखाला मशीन भंगारमधली विकत घेतलीस, काय तुझा हेतू काय होता? तेव्हा तो म्हणतो, माझा हेतू इतकाच होता की मनूला इम्प्रेस करायचं. पण मनूने मला त्यावेळेस समजून सांगितलं की ती मशीनची किंमत तुम्हाला जरी कमी वाटत असली तर त्याला भावना जोडल्या आहेत. ती मशीन म्हणूनच त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी ती मशीन त्यांच्याच घरी ठेवली. पण रजनी म्हणते,
तू इतका मूर्ख आहेस ना, मला असं वाटलं नव्हतं. अरे भंगारमधल्या किमतीतल्या वस्तूला तू 1,00,000ने घेतला आणि वरतून त्यांच्याचकडे ठेवून आलास. कशासाठी? तर त्या मनूला इम्प्रेस करण्यासाठी. तुला वाटतं ती मनू इम्प्रेस झाली? अजिबात नाही. त्यामुळे काय झालं माहिती, ह्या एका पुढे ती घरी गेली. मामीने घरी गेल्यानंतर तुझा आणि तिच्या लग्नाचा विषय काढला, तर तिने लगेचच त्या गोष्टीला नकार दिला. अगदी मशीन तू विकत घेतली तरी ती इम्प्रेस झालेली नाही. आणि तुला वाटत असेल ती तुझ्याशी लग्न करेल, तर तसं काही होणार नाही. मी प्रयत्न करते तर तू मध्ये मध्ये खोडा घालत आहे. तुला कोणी 1,00,000ला ती मशीन विकत घ्यायला लावली? आणि त्याच्यानंतर मनूने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती आणि तिची आई बहीण कुठे गेल्या कुणाला काहीच माहिती नाही. आता याला पहिल्यांदाच कळतंय की त्या घर सोडून गेलाय. त्यालाही काळजी वाटली. आता तो म्हणतो तुला कसं माहिती आहे सगळं? ती म्हणते मला कसं माहिती, या गोष्टीत जास्त इंटरेस्ट घेऊ नको. माझा इतकाच हेतू आहे की तुमच्या दोघांचं लग्न लावणं. पुढे तेजस फोटो कुठे लावायचा भिंतीवरती माप घेतो. नंतर तो हातोडीने तिथे 2 खिळा मारतो आणि तो फोटो सेट करतो. आणि फोटो व्यवस्थित छान लावल्यानंतर त्यांची एकदम पूर्ण घराची सेटिंग पूर्ण होते. तो आशीर्वाद मागतो संपतरावांच्या फोटोकडे पाहून आणि मग मनूलाही सांगतो एकदम छान आपली सगळी सेटिंग झालेली आहे आणि बाबांचा फोटो बरोबर लावला आहे की नाही एकदा चेक करून घ्या. ती बाबांच्या फोटोला पाहते. त्यांच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने हात फिरवते. माझे बाबा माझ्यासोबत नाही, या गोष्टीची तिला खंतही असते, तीही व्यक्त करते आणि डोळ्यात तिच्या अश्रू वाहू लागतात. आणि बाबांकडे ती बघत बघत त्यांना नमस्कार करते आणि पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करते. बाबा मला आशीर्वाद द्या, असंही ती त्यांच्याकडे आशीर्वाद मागत त्यांच्या फोटोकडे पाहत असते. आता हे सगळं काही तेजसच्या लक्षात येतं. तेजस त्यांना म्हणतो तुम्हाला मी हा फोटो इथे बघून रडण्यासाठी लावलेला नाही आहे. ह्या फोटोला पाहून तुम्ही अजिबात रडायचं नाही. एक नवीन उमेद घेऊन आयुष्याची सुरुवात करायची. आणि डोळे पुसण्यासाठी तो हात पुढे करतो, पटकन मागे घेतो आणि म्हणतो चला बरं पुसा हे डोळे आणि व्यवस्थित छान अशी स्माईल द्या. आता स्माईल तुम्ही किती चुंगूससारखी देत आहे, तुमच्याकडे दात काढून हसण्याची पद्धत नाही का? मग ती अशी मोठीशी स्माईल देते आणि तो म्हणतो चला आता माझा दिवस सार्थकी लागणार. आणि त्या तिची स्माईल पाहून त्यालाही आनंद होतो. आणि आता आपलं सगळी सेटिंग झाली आहे, चला पुढचं तुम्ही पहा, जातो मी बरं आता बाहेर, असं म्हणत तो बाहेर जाऊन बसतो. इकडे मनूला फार वाईट वाटत असतं की बाबांनी माझा हात त्यांच्या हातात दिला होता आणि त्याच्यावर मंगळसूत्र ठेवलं होतं. ह्या गोष्टीचा अर्थ यांना कळलाच नाही. मला कधी कधी असं वाटतं यांना सांगावं, पण यांना सांगून आता काहीच उपयोग नाही. जबरदस्तीचे नातं यांच्यावर लादणं मला मान्य नाही आणि मला यांना सांगताही येत नाही की माझं नेमकं काय होतं आहे. हे सगळं तिची घुसमट तिला काही कोणाला सांगता येत नसते आणि त्या गोष्टीचं तिला वाईटही वाटत असतं. संध्याकाळी तेजस वहिनीची वाट पाहत बसलेला असतो. वहिनी त्याची डबा घेऊन येते. अजून नीता आली नाही म्हणून तो टाईमपास करत इकडे तिकडे चक्कर मारत बसलेला असतो. इकडे मात्र छायाने आणि विनोदने ठरवलेलं असतं त्याच्यासाठी आलेला डबा आपण सांडवायचा आणि तेही त्याच वाट पाहण्यासाठी उभे असतात. लपून लपून ते तेजसकडे लक्ष ठेवतात. तेजस लक्ष गेलं की लगेच मागे लपत असतात. इकडे तेजस त्यांच्या खिडकीकडे पाहतो. मनू तिथे त्यांना दिसते. मनू त्यांना खुणवते की तुम्ही पोटभर जेवला की नाही, जेवण झालंय की नाही. तेव्हा तो ॲक्शन करून दाखवतो. एकदम छान पोटावरनं हात फिरवत ढेकर काढत दाखवतो. एकदम पोटभर जेवण झाले, काही टेन्शन नाही, तुम्ही जाऊन आराम करा, असं खुणवतो. आणि इकडे तो विचारात पडलेला असतो आपलेच इतके हाल, आपण त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना इथे आणले, आपल्याबरोबर त्यांचीही फरफट करत आहे, असं मनात विचार करत असताना शुकशुक आवाज येतो. नीता पाठीमागणे येते. नीता टिफिन घेऊन आलेली असते आणि मग ती आतमध्ये येते. आता हे वाट पाहत बसणारे छाया आणि विनोद तिला पाहून लगेच म्हणतात चला मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. तुम्ही अजिबात तयार होत नाही डॉक्टरकडे जायला, तुमचं पोट दुखते, खायचं म्हणून खातात. तो नाही नाही म्हणत असतो डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि मग ती त्याला जबरदस्ती ओढत असते आणि ती हात सुटल्यावरती जाऊन धडकते ती नीताला. नीता डबा घेऊन आलेली असते आणि तिच्या अंगावरती ही छाया धडकते आणि त्याच्यामुळे टिफिन सांडून जातो. आता नीताचा फार संताप. ती त्या विनोदला म्हणते ओ भाऊ तुम्हाला नीट पाहून चालता येत नाही का, डबा सांडला दिसत नाही. आणि त्या दोघांवरती ती इतकी चिडलेली पाहून तेजस्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. जाऊ दे, झालं ते झालं, कुणाला काही म्हणू नको. पण विनोद म्हणतो मी काय करू, मी सांडवलं आहे, मला कशाला ओरडती, हिला बोल ना, ही बोलली ना. तेव्हा ही म्हणते छाया की मी काय केलं आहे, तुमच्या हाताला इतकं घाम येतो, मी तुम्हाला ओढत होते, तुमच्या घामाच्या हाताने मी सटकले, मी काय मुद्दाम तिला जाऊन धडकले का, माझं चुकून तिला धक्का लागला तर लागला, एवढं काय त्याच्यात, आणि कशाला माझ्यावरती एवढं खेकसते. नाही ताईलाच जाऊन सांगते मी,
तुम्ही डबा घेऊन रोज इथे येत आहे, सांगू तुमचं नाव असं म्हणू लागते. तेजस तिला म्हणतो, अय जास्त शहाणपण करायचं नाही, एकदम तुमच्या लायकीत राहायचं असं म्हणत तिला तिचं तोंड बंद तो करतो आणि ती एकदम तोंड बंद करून मग तिथून निघून जाते. ते निघून गेल्यानंतर इकडे नीताचा संताप होत असतो. इकडनं तिकडनं 4 पैसे गोळा करून आपल्या जेवणाची सोय आपण करतो, डबा बनवून आणतो आणि त्याच्यामध्ये हे नुकसान करण्यासाठी टपलेलीच असतात. मुद्दाम आपलं नुकसान केलं आहे हेही तिला माहिती असतं. आता सांडलेला डबा ती उचलण्यासाठी देवाकडे माफी मागते. अन्नाचा अपमान झाला म्हणून माफी मागते, नमस्कार करते आणि तो डबा उचलू लागते. त्या डब्यातला थोडासा भात आणि भाजी चांगली असते. तर तेजस म्हणतो, एवढं मी खातो. पण ती म्हणते, नाही भाऊजी, याच्यातलं काही घेऊ नका, मी तुमच्यासाठी घरी जाते आणि परत काहीतरी बनवून घेऊन येते. पण तेजस तिला आता नकार देतो, अजिबात घरी जाऊन माझ्यासाठी परत काही बनवू नको, आजचा दिवस मी एवढं खातो, एवढ्यावरती माझं होऊन जाईल, मला जास्त भूक पण नाही. पण ती त्याला ओळखते, तो खोटं बोलत आहे तिला जाणवत असतं. त्यांचा डबा सांडलेला सगळं काही मनूने पाहिलेलं असतं. आता मनूला त्यांची काळजी वाटू लागते. इकडे भाऊजींचा डबा मुद्दाम सांडवल्यामुळे नीताचा संताप होत असतो आणि नीता चिडचिड करायला लागते. तेजस तिला समजवतो, अजिबात चिडू नको आणि माझी काळजी करू नको आणि तू घरी जा, मी एवढं खातो, मला अजिबात जास्त भूकही नाही, तू टेन्शनच घेऊ नको माझंवालं. तेव्हा ती त्याच्याजवळ बसते, त्याची समजूत घालते, त्याला म्हणते, मी घरी जाऊन पटकन काहीतरी घेऊन येते. आणि गायत्री वहिनीमुळे खरंच किती घराला मनस्ताप होत आहे ह्या गोष्टीचा ती वारंवार उच्चार करते. पण तेजस म्हणतो, आत्ता आपल्या हातात काहीच नाही ना, आपण काही करू शकतो का? आपल्याला जे मिळाले ते सहन करावं लागणारच, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. असं दोघांमध्ये बोलणं चालू असतं आणि ती त्याला विचारते, भाऊजी तुमचा उद्या वाढदिवस आहे, तर उद्या तुमच्यासाठी मी काय आणू बनवून? वालाच्या शेंगांची भाजी, पुरी भाजी, तुमच्या आवडीचंच सगळं मी उद्या डब्यामध्ये घेऊन येईल हं, असं ती बोलते. आणि गिफ्टमध्ये काय देऊ? तेव्हा तो म्हणतो, खरं सांगू मला गिफ्ट वगैरे काही नको, उलटं मी तुम्हाला सगळ्यांना छानसं गिफ्ट देणार आहे. ती म्हणते, काय? तर तो म्हणतो, मी उद्या इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे, तिथेच मी इंटरव्ह्यू पास केला की तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्टच राहील ना ते, असं म्हणत तो तिच्याशी गोड गोड बोलतो आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्यासाठी अजिबात कोणी काही विचार करायचा नाही आणि स्वतःच्या जीवाला जाऊन काही गिफ्ट वगैरे आणण्याचा विचारही करू नको, असं सांगत असतो. दोघांमध्ये तिथे बोलणं चालू असतं आणि त्या दोघांचं बोलणं मग मनू ऐकते आणि ती जाणार असते घरी. त्याच वेळेला मनू पाठीमागून येते, राष्ट्रहित तुमच्यासाठी जेवण आणले असं म्हणते. आणि तिला पाहून नीताला इतका मोठा धक्का बसतो, ही कोण? भाऊजी तुम्ही लग्न केलं पळून जाऊन? तेव्हा तो तिला होते, बाई काहीही तोंडाला येईल, काय बोलतेस तू? ह्या ना अडचणीत होते, इथे आपल्याकडे भाडेकरी म्हणून राहायला आले आहे, त्यांच्याशी काय मी लग्न वगैरे केलेलं नाही. मग मनू म्हणते, तुम्ही कुठेतरी तुम्हाला मी पाहिलं आहे, पण नक्की कुठे मला तेच आठवणं, आपली याच्या अगोदर भेट झाली आहे का? आणि नीता म्हणते, ओळख बरं कुठे झाली आहे? मग ती तिच्या डोक्याला जोर देऊन आठवू लागते. ती एका दुकानात गेली होती ड्रेस बघण्यासाठी, तिथे ती ड्रेस दाखवणारी व्यक्ती म्हणजे ही नीता होती हे तिला आठवतं. आणि मग ती म्हणते, हो हो आठवलं मला, तुम्ही त्या दुकानात कामाला आहे ना, तिथे मी ड्रेस घ्यायला आले होते. तेव्हा ती म्हणते, हो तुमच्या आवडीचा ड्रेस, यांच्या आवडीची ओढणी मला हे आठवतं आहे ना, मी तुम्हाला भेटलेली. आणि मग दोघीजणी म्हणते, आता इथून पुढे आपण रोज भेटत जाऊ. आणि तेजस मग दोघींची ओळख करून देतो, ह्या मनू आहे, यांची अडचण आहे, इथे राहायला आल्या आणि ह्या माझ्या सूरजदादाच्या बायको म्हणजे माझी वहिनीच आहे ह्या, म्हणून अशी ओळख करून देतो. दोघीही एकमेकींना म्हणतात, आपण आता नेहमी भेटत जाऊ हं, असं म्हणत एकमेकींशी गप्पा गोष्टी त्या करायला लागतात. तेजस तिला सांगत असतो, बस बस जास्त गप्पा गोष्टींची गरज नाही. तेव्हा ती त्याला हट्ट करत असते की मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे, हा जेवण घ्या. तर तो म्हणत असतो, आता मला काहीच गरज नाही, माझं पोट भरलं आहे, मी जेवलो आहे, वहिनीने काय काय आणलं होतं ते सगळं खाल्लं आहे मी. आणि ती इतका हट्ट करत असते तरी तो जेवण घ्यायला तयार नसतो, तुमचं जेवण घेऊन जा असं म्हणतो. आता नीता म्हणते, इतक्या प्रेमाने यांनी आणलं आहे तर का बरं घेत नाही, घ्या ना. मनू त्याला हट्ट करत असते, पण तो म्हणतो असतो, खरं सांगू का माझ्या गळ्यापर्यंत आलं आहे, मी इतकं जेवण केलं आहे ना आज, मग थोडासा भात पण उरला आहे, तो पण मला खायचं नाही, पण वहिनीचा हट्ट चालला आहे, खा खा. आता मी कुठल्या हक्काने यांना सांगू की माझ्याकडचं जेवण घ्या आणि खा, पण म्हणून तिला विचार पडतो. आणि हे उपाशी आहे हेही तिला माहिती आहे, त्यांची काळजीही मनूला वाटत असते. त्याच वेळेला वहिनी मध्यस्थी करते, एवढ्या प्रेमाने यांनी जेवण आणलं आहे तर तुम्ही घ्याच भाऊजी असं म्हणत ती ताट घेते आणि तेजसच्या हातात देते आणि अजिबात नाही म्हणायचं नाही बरं असं सांगते. मग त्यांनी जेवण घेतल्यानंतर मनूला बरं वाटतं. मग मनूला तेजस सांगतो, तुम्ही जा आता आराम करा, मी नंतर तुमचं ताट आणून देईल असं म्हणतो. आणि तुम्हाला तुमची आई हाक मारत होती बघा बरं, कशाला बोलवताय, जा बरं पटकन असं म्हणत तिला कटवून टाकतो.
इकडे ती गेल्यानंतर नीता चिडवू लागते. तसं विचार करायला काही हरकत नाही, मला चालेल अशी जाऊबाई माझ्याकडे आली तर, असं म्हणत ती तेजसला चिडवू लागते. तेजस म्हणतो की हे जोड्या लावा, जोड्या जुळवा, हे काम तुमचं नाही, ते मी करतोय. त्यांची जोडी कुठे जुळवायची मला चांगलंच ठाऊक आहे, आणि तुम्ही ना तुमच्या जोड्या जुळवण्यासाठी मेंदू पण जास्त चालवू नका, असं म्हणत तो जेवण करू लागतो. दुसऱ्या दिवशी असतो तो जन्माष्टमीचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात दरवर्षी तेजस गाणं गातो, अंगाई गातो. आता त्याचप्रमाणे मग भाऊ सांगतात सुगंधाला की तू ह्यावर्षी अंगाई गीत गा. तेव्हा ती म्हणते दरवर्षी तेजस गातो, मी नाही गाऊ शकणार, असं म्हणत तिला रडायला येत असतं. पण भाऊ तिला हट्ट करतात आणि इकडनं गायत्री सांगते अंगाई गाता आहे की नाही. आता तिने धमकी दिल्यावरती सुगंधाला अंगाई गायला बसवावंच लागतं. मग ती अंगाई गीत गाण्यासाठी पाळण्याची दोरी पकडते आणि त्याच क्षणाला तेजस बाहेरनंच छानसं तालासुरामध्ये जन्माष्टमीला गाणं गाऊ लागतो. पाळणा छानसा गातो. त्याचं ते गाणं ऐकून प्रत्येकाला एकदम छान वाटतं आणि देवाकडे म्हणू आभार मानते, माझ्यामुळे एवढं तरी घडू शकलं. तिने व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करून ते सगळं काही त्याला दाखवलेलं असतं. आता पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.